हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट प्रियांका. आज मी तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 संदर्भात काही माहिती देणार आहे. त्याच्यातील अमेंडमेंट्स किंवा ह्या ॲक्ट अंतर्गत काय रेमेडी अवेलेबल आहे. तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट मिनिंग इन मराठी ग्राहक संरक्षण कायदा. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक, प्रोटेक्शन मीन्स संरक्षण. तर हा ग्राहक संरक्षण कायदा आहे. तर ह्या ॲक्टचा ऑब्जेक्ट काय आहे, ह्या ॲक्टचा उद्देश काय आहे, तर टू प्रोटेक्ट द कन्झ्युमर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम अनलॉफुल ट्रेड प्रॅक्टिस बाय ट्रेडर्स. तर ह्या ॲक्टचा उद्देश काय आहे, तर ग्राहकांचं संरक्षण करणे. तर कशापासून? अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. अनफेअर म्हणजे ज्या टर्म्स अँड कंडिशनच्या बाहेर आहेत किंवा ज्या इलिगल काही ट्रेड प्रॅक्टिसेस आहेत. म्हणजे मार्केटमध्ये असे काही ट्रेडर्स आहेत की जे बेसिक रूल्सच्या अगेन्स्ट जाऊन त्यांचा बिझनेस करतात आणि त्यातून ग्राहकांना त्रास होतो किंवा त्यांना आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण नुकसानाला सामोरे जावं लागतं. तर ह्या ॲक्ट अंतर्गत ते नुकसान होऊ नये म्हणून हा काही प्रोव्हिजन्स आहेत. तर त्या संदर्भात आज आपण माहिती घेऊयात. डे टू डे लाईफमध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही वस्तू खरेदी करायची असते, अगदी छोट्या वस्तूपासून ते मोठ्या वस्तूपर्यंत. तर हा कायदा कोणाला प्रोटेक्ट करतो, तर मुवेबल थिंग्स म्हणजे ज्या वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेऊ शकतो अशा थिंग्स आहेत. त्या वस्तूंसंदर्भात ज्या कंप्लेंट्स असतील त्या ह्या कायद्याअंतर्गत येतात आणि इमूवेबल थिंग्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहेत. तर आपण वन बाय वन आता ह्याची माहिती घेऊयात. तर ह्या ॲक्टचं ऑब्जेक्ट काय आहे? टू प्रोटेक्ट द कन्झ्युमर्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम अनलॉफुल ट्रेड प्रॅक्टिस बाय ट्रेडर्स. तर जे काही बेकायदेशीर व्यापार पद्धती आहे त्याच्यापासून ग्राहकांचं संरक्षण व्हावं. तर अशा काही ह्याच्यातून व्यापार पद्धतीतून जर ग्राहकांचं नुकसान होत असेल तर ते ह्या कायद्याअंतर्गत कंप्लेंट लॉन्च करू शकतात. तर ह्याच्यासाठी कन्झ्युमर रिड्रेसल फोरम्स इस्टॅब्लिश केलेले आहेत. तर सरकारने काही कन्झ्युमर रिड्रेसल फोरम्स इस्टॅब्लिश केलेले आहेत, ते आपण आता बघूयात. कन्झ्युमर रिड्रेसल फोरम्स म्हणजे काय, तर ग्राहक निवारण मंच. तर ग्राहक निवारण मंच हे किती प्रकारचे आहेत, तर ते 3 टाईप्समध्ये आहेत. एक नॅशनल लेवल, एक स्टेट लेवल अँड एक डिस्ट्रिक्ट लेवल. तर डिस्ट्रिक्ट फोरम मीन्स जिल्हा मंच, स्टेट फोरम म्हणजे राज्य मंच आणि नॅशनल फोरम म्हणजे राष्ट्रमंच. तर आता आपण बघूया कन्झ्युमर मीन्स काय. तर ह्या कायद्याच्या सेक्शन 2(1)D मध्ये कन्झ्युमरची डेफिनेशन दिलेली आहे. द पर्सन हू परचेसेस गुड्स डायरेक्टली फ्रॉम द सेलर फॉर हिज पर्सनल यूज or for his business use, and if it is for some other business again reusing, or he is not using for his personal, then he will not be called a consumer. Others not in the definition of consumer. तर जे व्यक्ती स्वतःसाठी वस्तू खरेदी करते किंवा त्यांच्या काही बिझनेस पर्पजसाठी करते तर ते कन्झ्युमर ग्राह्य केलं जातं. पण जे त्याच वस्तूंचा परत रियूज करून काही बिझनेस करत असतील किंवा इंटरनॅशनल लेवलचं काही बिझनेस करत असतील तर ते कन्झ्युमर या डेफिनेशनमध्ये येत नाहीत. तर आता गुड्स म्हणजे काय, सेक्शन 2(1) मध्ये गुड्सची डेफिनेशन आहे. गुड्स म्हणजे काय, तर वस्तू. गुड्स मीन्स एनी गुड्स विच आर रेडी टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दोज आर गुड्स. म्हणजे जे वस्तू मी सांगितल्याप्रमाणेच आपण जे मूव्ह होऊ शकतात, एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेऊ शकतो अशा वस्तू गुड्स म्हणजेच ह्याच्यामध्ये गुड्सच्या डेफिनेशनमध्ये इन्क्लूड आहे. तर आता सर्व्हिसेस म्हणजे काय, सर्व्हिसेस म्हणजे काय असल्या, तर फॉर एक्झाम्पल बँकिंग, फायनान्शियल, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग, हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन, एंटरटेनमेंट आणि डॉक्टर किंवा लॉयर्स सर्व्हिसेस. ह्या सर्व काय आहेत, तर सर्व्हिसेस आहेत. ह्या पण कन्झ्युमरच्या डेफिनेशनमध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे ह्यांच्या थ्रू पण जर काही लोकांना फेस करावं लागत असेल, ते पण त्यांच्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस त्यांच्याकडून होत असेल तर तेही इन्क्लुडिंग आहे की त्याच्यामध्ये पण कन्झ्युमर हा कंप्लेंट्स करू शकतो. तर कन्सिडर ॲज अ सर्व्हिसेस. मग ह्याच्यामध्ये काय होतं, जर त्यांच्या थ्रू डिससॅटिस्फॅक्शन ऑफ सॅटिस्फॅक्शन होत असेल, जर समाधानाचा असंतोष होत असेल, जर तुम्ही डॉक्टरकडे गेला असेल, डॉक्टरांच्याकडून काही अननेसेसरी फीज तुम्हाला डिमांड केली जात असेल किंवा ते बेसिक गोष्टींच्या पुढे जाऊन काही गोष्टी क्रिएट करत असतील किंवा काही इलिगल पण करत असतील. आता
आपण सेक्स डिटर्मिनेशन जी टेस्ट आहे ती इलिगल आहे, अशा काही गोष्टी जर घडत असतील तर तोही कायद्याने गुन्हा आहे. तर अशा काही सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये पण ज्या अनलॉफुल असतील तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हे दिलेलं मी आहे. हे आपण इतर क्रिमिनल वगैरे प्रोसिडिंग पण आहे त्याच्यासाठी अवेलेबल, पण सर्व्हिसेसमध्ये इन्क्लुडिंग फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं. तर आता काय होत असेल, डिसिव्ड विथ एनी काइंड ऑफ सर्व्हिसेस. जर कंझ्युमर डिसिव्ड म्हणजे त्याची फसवणूक होत असेल, एनी काइंड ऑफ सर्व्हिसेस मगाशी म्हणल्याप्रमाणे, दे आर इलिजिबल टू रीच अक्रॉस दिस फोरम, टेक कॉन्ट्रॅक्ट अंडर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. असे काही सर्व्हिसेस होत असतील किंवा असे गुड्स विकले जात असतील जे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये मोडत असतील, तर तो कंझ्युमर जर फसवला गेला असेल तर अशा केसमध्ये तो डिस्ट्रिक्ट फोरम किंवा नॅशनल फोरम, स्टेट फोरम आहे जे आपले कंझ्युमर रिड्रेसल फोरम्स आहेत त्यांच्या पुढे कंप्लेंट फाईल करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये इन्क्लूड आहेत, तर ह्याच्यामध्ये काही लोक काय करतात, किमतीपेक्षा जास्त किंमत लावून काही माल विकत असतात किंवा दाखवतात एक गुड्स, देतात एक, किंवा गॅरंटी वॉरंटी नसते त्यांच्याकडे, डिस्क्रिप्शन वेगळे केलेले असते, डिलिव्हरी वेगळी दिली असते. आता ऑनलाईन पण आहे प्रकार ज्याच्यामध्ये काही डिस्प्ले वेगळा असतो, म्हणून त्यांना आपण आता कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 ना प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बेसिक्स त्यांना जे काही रूल्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. समजा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावरून आपण काही गुड्स मागवतो तर त्यांना बेसिक रूल्स आहेत की त्यांनी ते कंपनीचेच जो माल आहे त्या कंपनीचं नाव तिथे द्यावं, किंवा असे काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस त्यांच्या थ्रूही होऊ नये. तर आपण आता हे बघूयात. जर अजून त्यांनी काही प्रॉपर रिसिट नसेल दिली, नो गॅरंटी फॉर वर्क अँड फॉर सर्व्हिसेस अँड एनी काइंड ऑफ डिफॉल्ट ऑफ सर्व्हिसेस अँड गुड्स. तर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये अजून काय इन्क्लूड होतो, त्या कामाची काही गॅरंटी नसती, सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे त्याची, किंवा डिफेक्टिव्ह गुड्स वगैरे ते जर सेल करत असतील मार्केटमध्ये तर हे पण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे. तर डेफिनेशन ऑफ रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे काय, रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे काय तर प्रतिबंधात्मक. ट्रेड म्हणजे व्यापार, प्रॅक्टिस म्हणजे पद्धती, प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती. ट्रेडर्स हॅज टू फॉलो नॉर्मल रूल्स अँड रेग्युलेशन्स. एक्झाम्पल, जर आपण गॅस कनेक्शन घेत असेल तर त्याच्या थ्रू गॅस शेगडी पण घ्यावी हे कंपल्शन ट्रेडर्स आपल्याला करू शकत नाही. जर आपल्याला गॅस कनेक्शन घ्यायचं आहे तर ओनली पर्पज तो आहे. तर अशा काही ट्रेड प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये ते कंपल्शन ठेवतात की हे घ्या, म्हणजे ते एक साईड बाय बिझनेस करतात ह्याच्या थ्रू. तर ह्या गोष्टी जिथे घडत असतील तर त्याच्या अगेन्स्ट पण कंझ्युमर रिड्रेसल फोरमकडे कंप्लेंट फाईल करू शकतो. तर आता आपण कंझ्युमरचे राईट्स काय आहेत ते बघूया. तर राईट ऑफ कंझ्युमर्स. फर्स्ट, राईट ऑफ प्रोटेक्शन. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. तर ही हॅज एव्हरी राईट टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द ट्रेडर्स इफ एनी false information given and received from the traders, then he have right to protect from unfair trade practices. जर कंझ्युमरला काही चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि किंवा त्याला काही इन्फॉर्मेशनमधून हाईड केलं जात असेल तर अशा गोष्टीमध्ये कंझ्युमरला पूर्ण माहिती भेटणे हा कंझ्युमरचा राईट आहे. म्हणून राईट ऑफ प्रोटेक्शन हा एक राईट आहे. राईट ऑफ इन्फॉर्मेशन. तर कंझ्युमरला त्या वस्तू संदर्भात सगळी माहिती असली पाहिजे किंवा त्याच्या बेसिक टर्म्स अँड कंडिशन्स काय आहे. बिफोर टेकिंग गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द ट्रेडर्स अँड कंपनी द डिस्क्रिप्शन डिटेल पाहिजे. कशा संदर्भात तर त्या गुड्समध्ये क्वांटिटी किती आहे, त्यांची क्वालिटी काय आहे, ते कसं काम करतं. समजा एखादी इलेक्ट्रिक वस्तू घेतोय तर ते एक त्यांनी डेमो दिला पाहिजे किंवा ते असं ट्रायल झालं पाहिजे आणि त्याची काय गॅरंटी वॉरंटी आहे ह्या गोष्टी संदर्भात आपल्याला त्यांनी खात्री दिली पाहिजे. राईट टू ॲश्युरन्स फ्रॉम ट्रेडर्स. तर कंझ्युमर जर फसवला गेला असेल आणि बिकेम विक्टिम ऑफ अनलॉफुल ट्रेड प्रॅक्टिसेस, ही हॅज राईट टू फ्रॉम रिड्रेसल फोरम, राईट टू ॲश्युरन्स फ्रॉम द ट्रेडर्स. जर कंझ्युमर काही गोष्टींसंदर्भात फसवला गेलेला असेल तर त्याला जर त्याने कंप्लेंट केलेली असेल तर त्याला एक तो अश्युरन्सचा राईट आहे की ही इज डिसिव्ड विथ दॅट गुड्स. मग त्याच्या थ्रू त्याला
त्याची भरपाई भेटली पाहिजे, ह्या गोष्टींसंदर्भातचा राईट त्याला आहे. राईट ऑफ हिअरिंग. इफ कंझ्युमर डिसिव्ड और इफ unfair trade practice done with in favor of him, right to approach the redressal forum, he has right to hear and take justice from the forum. कंझ्युमरला जर काही अशा गोष्टी संदर्भात काही कंप्लेंट असेल तर रिड्रेसल फोरम मध्ये जाऊन तो अर्ज देऊ शकतो, किंवा त्याचं काय त्याच्या साईडमध्ये प्रॉब्लेम आहे तर ह्या गोष्टी सगळ्या त्याला तिथे सांगण्याचा अधिकार किंवा तो मांडण्याचा अधिकार पूर्ण आहे. तर राईट ऑफ एज्युकेशन. तर कोणते गुड्स आणि सर्व्हिसेस तो घेणार आहे, त्याचे काही स्मॉल बुकलेट्स असतील, त्याच्या संदर्भात फुल इन्फॉर्मेशन कंझ्युमरला भेटली पाहिजे, त्या ट्रेडर्सने दिली पाहिजे, डिटेल नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं. तर ह्या काही बेसिक थिंग्स आहेत, ह्या ट्रेडर्सने फॉलो केल्या पाहिजेत. जर त्या फॉलो न करता तो गुड्स विकत असेल किंवा त्याचे काही डिफेक्टिव्ह गुड्स विकले जात असतात किंवा तो फसवणूक करत असेल ग्राहकांची जाणून बुजून मॉनिटरी गेनसाठी, तर हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस होत आहे. आणि याच्यामध्ये कंझ्युमरचा राईट आहे की त्याला त्या संदर्भात पूर्ण माहिती भेटली पाहिजे, नाही तर तो कंप्लेंट करू शकतो किंवा त्याला त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे त्या डिसिव्ड गुड्स संदर्भात. राईट कंझ्युमर्स अवेटिंग. गुड्स वन्स सोल्ड विल नॉट बी टेकन बॅक. ही जर अशी काही कंडिशन असेल की एकदा गुड्स विकले तर ते परत घेतले जाणार नाही, नो एक्सचेंज, नो रिफंड इन एनी सर्कमस्टन्सेस, कुठल्याही ह्याच्यामध्ये कारणाने ते गुड्स परत घेतले जाणार नाही. इट्स अमाउंट्स टू अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. तर जर एखादा माल विकला तर तो परत घेतला जाणार नाही, हे आपण बघतो, ह्या कंडिशन्स असतात आपल्याला बऱ्याच जरा दुकानदार म्हणतात. तर नो एक्सचेंज, त्याच्यात एक्सचेंज नाही आहे, नो रिफंड ॲट एनी सर्कमस्टन्सेस, तुम्हाला रिफंड मिळणार नाही जरी ती ते गुड्स म्हणजे त्याच वस्तू जर खराब असेल. समजा आपण एखादा टी व्ही घेतलेला आहे आणि तो चाललाच नाही घरी आल्यावर, तर तो परत रिटर्न होत नाही, तो एक्सचेंज होत नाही, किंवा त्याला काही त्यांची अशी कंडिशन असेल की तो कोणत्याही रिझनमध्ये रिप्लेस होणार नाही. तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहेत. मार्केटमध्ये हे घडत असतं आणि ह्याच्या संदर्भात आपल्याला एवढी माहिती नाही आहे. तर कधीही असा प्रसंग आला तर ही पण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे, तर आपण ह्याच्या विरोधात पण कंप्लेंट फाईल करू शकतो. हां, पण जर अशी कंडिशन आहे, इफ ब्रोकन कन्सिडर सोल्ड, जर एखादी वस्तू काचेची असेल ना त्या शॉपमध्ये आपल्याकडून म्हणजे ग्राहकांकडून जर ती पडली असेल तर त्या कंडिशनमध्ये त्याची भरपाई करून देणं ही आपली पण ड्युटी आहे. तर काही ड्युटीज आपण पण फॉलो केले पाहिजेत ॲज अ कंझ्युमर. आता कंप्लेंट कधी मिळेल? अ कंप्लेंट मेड इन रायटिंग फॉर अंडर फॉलोइंग सर्कमस्टन्सेस. कंप्लेंट कधी फाईल करू शकतो आपण? लॉस ऑर डॅमेज इज कॉज टू द कंझ्युमर ड्यू टू अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस ऑफ अ ट्रेडर, सर्व्हिस ऑर अ सर्व्हिस प्रोव्हायडर. जर कोणी विक्रेता असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर यांच्याकडून जर मी ज्या काही आधी सांगितलेल्या आहेत अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत, तर त्याच्यानुसार जर काही तुम्हाला लॉस ऑर डॅमेज झाला असेल तर तुम्ही कंझ्युमर कोर्टात कंप्लेंट फाईल करू शकतात. द आर्टिकल परचेस बाय कंझ्युमर इज डिफेक्टिव्ह. जर एखादी वस्तू आपण खरेदी केली तर ती खराब असेल किंवा त्यात काही डिफेक्ट असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण कंप्लेंट फाईल करू शकतो. आणि जर ती परत त्यांच्याकडे पॉलिसी नसेल, नो एक्सचेंज, नो रिफंड, असे काही त्यांच्या जर कंडिशन्स असतील तर त्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहेत. द सर्व्हिसेस अवेल बाय कंझ्युमर हॅव सम डेफिशियन्सी, traders or service providers has overcharged for some goods or services. कधी कधी वस्तूची किंमत बेसिक एक वेगळी असते आणि आपल्याला ट्रेडर्स ती वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त भावाने आपल्याला जर विकत असेल तर तीही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे. हजार्डस गुड्स और सर्व्हिसेस ऑफर्ड फॉर सेल टू द पब्लिक. काही अशा गोष्टी ज्या समाजासाठी विघातकारक आहेत म्हणजे खराब आहेत, तर अशा काही गोष्टी विकल्या जात असतील तर त्याही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहेत. हू कॅन फाईल अ कंप्लेंट. कंप्लेंट कोण फाईल करू शकतो? तर बाय कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे ग्राहक स्वतः. व्हॉलंटरी असोसिएशन्स म्हणजे व्हॉलंटरी कंझ्युमर असोसिएशन्स आहेत. अशा काही ग्राहक सुरक्षा संस्था असतील त्यांच्या थ्रूही ते फाईल केलं जाऊ शकतो. one or more consumers, when there are numerous consumers having the
सेम इंटरेस्ट. जर काही एकापेक्षा जास्त कंझ्युमर्स असतील, त्यांनी सेम थिंग्स घेतल्या असतील आणि त्या डिफेक्टिव्ह असतील, तर हे सर्व मिळून पण ती कंप्लेंट फाईल करू शकतात. इन केस ऑफ डेथ ऑफ अ कंझ्युमर, हिज ऑर हर लिगल हेअर्स ऑर रिप्रेझेंटेटिव्ह, जर त्या कंझ्युमरची म्हणजेच ग्राहकाची डेथ झाली असेल किंवा मृत्यू झाला असेल, तर त्यांचे कोणी वारस असतील, त्यांचे तिचे असे कोणी लिगल वारस असतील किंवा रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोणी पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर किंवा कोणी अशा असतील, त्यांच्या ऑन बिहाफ ऑफ हिम जर कंप्लेंट फाईल करू शकत असतील, तर त्यांनाही राईट आहे तो. आता CCPA म्हणजे काय, तर सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी. तर ह्यामध्ये सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी काम करते. तर विल रेग्युलेट्स, तर त्या ऑथॉरिटीचं वर्क काय, विल रेग्युलेट्स मॅटर्स रिलेटेड टू व्हायोलेशन ऑफ कंझ्युमर राईट्स, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस अँड मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट. तर CCPA काय कोणाला प्रोटेक्ट करते, तर कंझ्युमरचे काही राईट व्हायोलेट होत असतील, म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन होत नसेल, जर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस होत असेल किंवा मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट असतात. काही आता असे ॲडव्हर्टिजमेंट होतात. आता रमी सर्कलचे आहे फॉर एक्झाम्पल. रमी सर्कल ऑनलाईन एक गेम ॲप आहे, त्याच्यामध्ये बरेच लोक अडकले जातात, त्यांना त्याचं ॲडिक्शन होतं आणि आहे तेही पैसे कधी कधी ते त्याच्यामध्ये गमवून बसतात. अशा काही ॲडव्हर्टिजमेंट आहेत, ह्याच्या अगेन्स्ट पण आपल्याला कायद्याने आपण ते कंप्लेंट फाईल करू शकतो. आणि अशा खरं तर गेम्स वगैरे आहेत ते आपण खेळूच नाही, ज्याच्यामुळे आपल्याला नुकसान होईल किंवा काम करण्याऐवजी आपण इझी मनी कसं ऑप्टेन करू हे बघत असतो. तर CCPA कुठले फंक्शन्स कॅरी करतं, काय फंक्शन्स आहे ह्या सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीचं, तर एन्क्वायरीज इन टू व्हायोलेशन्स ऑफ कंझ्युमर राईट्स, इन्व्हेस्टिगेशन अँड लॉन्चिंग प्रॉसिक्युशन बिफोर द ॲप्रोप्रिएट फोरम. जर काही कंझ्युमरचे असे व्हायोलेशन्स होत असतील राईटचे, मग त्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करणे, माहिती काढणे, त्यांच्या अगेन्स्ट जर असे काही होत असतील अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, तर त्यांच्या अगेन्स्ट दावा दाखल करणे ॲप्रोप्रिएट फोरम बिफोर, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल असेल, स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवलला असेल. तर पासिंग ऑर्डर्स टू रिकॉल गुड्स ऑर विड्रॉ सर्व्हिसेस दॅट आर हजार्डस. जर काही अशा सर्व्हिसेस मार्केटमध्ये प्रोव्हाइड केल्या असतील ते लोकांना विघातक असतील किंवा त्रासदायक असतील, तर ते परत चेक करणे किंवा मग त्या सर्व्हिस कशा बंद करणे किंवा त्याच्यात काही चेंजेस करणे, ह्या गोष्टी संदर्भात त्यांना ऑथॉरिटी आहे CCPAला. रिइम्बर्समेंट ऑफ द प्राइस पेड अँड डिसकंटिन्युएशन ऑफ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस ॲज डिफाईन इन दिस ॲक्ट. तर जे काही नुकसान झालेलं असेल ग्राहकाचं, तर त्याची भरपाई करून देणे आणि अशा काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस होत असतील मार्केटमध्ये, तर त्या बंद करणे. इश्युइंग डिरेक्शन्स टू द कंझ्युमर, ट्रेडर्स, मॅन्युफॅक्चरर, एंडोर्सर, ॲडव्हर्टायझर, पब्लिशर, कंझ्युमर येत नाही, डिसकंटिन्यू अ फॉल्स ऑर मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट ऑर मॉडिफाईड. जर अशा काही ॲडव्हर्टिजमेंट होत असतील ज्याच्यामुळे काहीतरी चुकीचा संदेश ग्राहकांपर्यंत जात असेल, तर अशा ॲडव्हर्टिजमेंट बंद करणे. इम्पोजिंग पेनल्टी, इश्युइंग सेफ्टी नोटीस टू द कंझ्युमर अगेन्स्ट द अनसेफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तशी ग्राहकांना नोटीस देणे की ह्या सर्व्हिसेस किंवा हे गुड्स मार्केटमध्ये आहेत ते अनसेफ आहेत, अशा प्रकारचे जे काही आहेत ड्युटीज, तर ते CCPA आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. तर प्रोडक्ट लायबिलिटी काय असते, तर ते फर्स्ट तर त्याच्यामुळे काही हार्म आणि इंजुरी ग्राहकांना झाली नाही पाहिजे. त्याच्यामध्ये कसला डिफिशियन्सी अँड डिफेक्ट नसला पाहिजे, त्याच्यात काही कमतरता किंवा त्याच्यात काही चुकी नाही झालेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन शॉपिंगमध्ये कधी कधी आपण एक ऑर्डर करतो, दाखवतात एक, आणि कधी कधी जे ऑर्डर होऊन येतं, जे आपल्याला रिसीव्ह होतो प्रोडक्ट, तो वेगळाच काहीतरी असतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, तर ते होऊ नयेत. ॲज पर द ऑनलाईन शॉपिंग, द CPA 1986 डिड नॉट हॅव एनी प्रोव्हिजन्स टू डील विथ द ऑनलाईन शॉपिंग, म्हणजेच कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स. ॲज पर द न्यू ॲक्ट, लॉज दॅट अप्लाय टू डायरेक्ट
डायरेक्ट सॅलरी ऑल्सो ॲप्लिकेबल टू ई कॉमर्स. तर आत्ताचा पूर्वीचा जो कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986, तो ऑनलाईन शॉपिंगच्या जे काही ॲप्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्यांना ॲप्लिकेबल नाही आहे. तर 2019 म्हणजे 2019मध्ये काही अमेंडमेंट आलेले आहे. तर त्याच्यात ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी काही कायद्याने तरतुदी केलेल्या आहेत आणि काही ट्रेडर्ससाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स पण केलेले आहेत. तर की गाईडलाईन्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन, फ्लिपकार्ट्स जे आहेत त्याच्या थ्रू काही सेलर्स आहेत, ब्रँड्स आहेत, ते त्यांचा माल विकत असतात. त्यांना मग जे ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारखे काही जे वेबसाईट आहेत किंवा जे ॲप्स आहेत, हॅज रिक्वायर्ड टू डिस्क्लोज डिटेल्स ऑफ सेलर्स. त्यांना एक कंपल्शन आहे की त्यांनी जी वस्तू ज्या सेलरची आहे किंवा ज्याचं प्रोडक्शन आहे तर किंवा कोणता ब्रँड आहे ह्याची पूर्ण माहिती ग्राहकांना दिली पाहिजे. अपार्ट फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर, protect the liability to also include sellers and services providers, that is the e-commerce aggregators. तर त्यांना ग्राहकांना पूर्ण सेलरची माहिती दिलेली पाहिजे. मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट जर कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये पनिशमेंट्स आहेत. पनिशमेंट फॉर 2 years अँड कॉम्पन्सेशन अमाऊंट्स टू 10 lakhs, किंवा म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार आहे. त्याच्यामध्ये पनिशमेंट अप टू 5 years और कॉम्पन्सेशन अप टू 50 lakhs पण असू शकतं. तर ह्या काही कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टने आपल्यासाठी म्हणजेच ग्राहकांच्या संरक्षणासाठी काही तरतुदी दिलेल्या आहेत. आहे आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींचा सामना करतो किंवा फेस करतो. तर आपल्या स्वतःच्या काही पर्टिक्युलर ड्युटीज आहेत की आपल्याला मार्केटमधले त्याचे रेट माहिती पाहिजे. 2-3 ट्रेडर्सला आपण त्या गोष्टींसंदर्भात माहिती काढली पाहिजे आणि त्या वस्तूंची पूर्ण खात्री केल्याशिवाय ती वस्तू खरेदी करू नये. जर अशा काही घटना घडलीच तर तुम्हाला काही कुठलं अशी वस्तू संदर्भात असं काही म्हणजे ते डिफेक्टिव्ह वाटलं किंवा काय आणि तो तुम्हाला ट्रेडर्स तसा रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही स्वतः कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट अंडर कंझ्युमर म्हणजेच ग्राहक मंचासमोर तुम्ही तुमची केस फाईल करू शकतात. किंवा कायदेशीर सल्लागार तर आहेतच, वकील वगैरे, तर तुम्ही नक्कीच ह्या संदर्भात त्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात आणि त्यांचा प्रतिबंधही करू शकता. तर आजची ही माहिती नक्कीच तुम्हाला युजफुल असेल. अशाच काही कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.